नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात झाले करोडोंचे नुकसान। शेकडो झाडे झाली जमीनदोस्त, घरांचेही झालं मोठं नुकसान। आमदार राजन साळटी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी राजापूर तहसीलदारांकडे सुपूर्द केली अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स। आणि निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला महावितरणला। 3500 विद्युत पोल झाले जमीनदोस्त। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। निसर्ग चक्रीवादळाने जीवितहानी टळली असली तरी रत्नागिरीसह जिल्ह्याच्या दापोली, मंडणगड, खेड या भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। दोन दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दापोली आणि मंडणगड तालुक्याला बसला असून या भागातील शेकडो झाडे उन्मळून पडली, घरांचंही मोठं नुकसान झालं आहे।
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी नामदार उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे आदींनी जातीनिशी करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। दापोली आणि मंडणगड तालुक्यातील सुमारे 109 गावांना निसर्ग चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसला असून दोन्ही तालुक्यातील झाडे, सुपारीच्या बागा आणि मालमत्तेचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे। मंडणगड दापोली तालुक्यात वादळामुळे विद्युत पोल जमीनदोस्त झाल्यामुळे दोन्ही तालुक्यात किमान आठवडाभर तरी विद्युत पुरवठा सुरू होऊ शकत नाही असं दिसून आलं आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती, अन्यथा निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली असती असं नागरिकांमध्ये बोललं जात आहे। निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि रत्नागिरीतील काही भागात झाडे पडणे, विद्युत पोल पडणे, घरावरील पत्रे उडणे आदी प्रकारचे मोठे नुकसान झाले आहे।
महावितरणाने दिलेल्या वृत्तानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली, मंडणगड, खेड, रत्नागिरी आदी भागातील सुमारे 3500 विद्युत पोल निसर्ग चक्रीवादळाने जमीनदोस्त केले आहेत। त्यामुळे पुन्हा विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम महावितरणने युद्ध पातळीवर सुरू केले आहे। युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आमदार राजन साळवी यांनी राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्याकडे ॲम्ब्युलन्स सुपूर्द केली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे मागील 2.5 महिन्यांपासून सतत आपल्या मतदारसंघात फिरून जनतेची आणि आरोग्याची खबरदारी घेत आहेत। नुकतंच काही दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेला अत्यावश्यक असलेल्या जनतेकरता मी स्वतः त्या ठिकाणी 12 टन धान्य असलेलं त्यामध्ये किट आहे ते त्यामध्ये तांदूळ आहे, आटा आहे, डाळ आहे, तेल आहे, साखर आहे, अशा अनेक वस्तूंचं युक्त असलेलं असं किट मी जवळजवळ 12 टन माझ्या मतदारसंघामध्ये देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आणि 2 दिवसापूर्वी या राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आमचे नेते आदित्य ठाकरे साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता। त्या संवादामध्ये सुद्धा मी माझ्या जिल्ह्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेबद्दल तिथे विनंती केली आणि मग त्या ठिकाणी प्रामुख्याने मुद्दा मांडला की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका अत्यंत कमी पडत आहे आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी आपल्या मतदारसंघामध्ये राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरीमध्ये माझ्या मालकीची शिवप्रतिष्ठान म्हणून संस्था आहे, त्या संस्थेची एक रुग्णवाहिका होती। मी तातडीने कालच राजापूर तालुक्यासाठी ती रुग्णवाहिका सुपूर्द केलेली आहे। त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तिथल्या रुग्णांना त्याची मदत होणार आहे आणि त्यानंतर तातडीने माझ्या स्थानिक विकास निधीतून राजापूर लांजाकरता 2 रुग्णवाहिका मी मंजूर करून घेतलेल्या आहेत। त्या 2 रुग्णवाहिका काही दिवसामध्ये आपल्या रुग्णांच्यासाठी उपयोगी पडते असा विश्वास व्यक्त करतो। आणि जाता जाता एकच सांगतो की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे तो भविष्यामध्ये नष्ट व्हावा व या कोरोनावरती आपण विजय मिळवूया अशा तऱ्हेची मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आमदार राजन साळवी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचा कोरोना रुग्णांना चांगला उपयोग होणार आहे। त्यामुळे अनेकांनी आमदार राजन साळवी यांच्या या कार्याचं कौतुक केलं। आमदार राजन साळवी यांनी आपल्या विकास निधीतून कोरोनावर मात करण्यासाठी ॲम्ब्युलन्स बरोबरच सॅनिटायझर मशीन, औषधं आदी आरोग्योपयोगी अनेक वस्तू मतदारसंघात दिल्या आहेत। त्यामुळे आमदार राजन साळवी यांचे ग्रामस्थांनी आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे आणि त्यामुळे या जगामध्ये, देशामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक कोरोनाग्रस्त झाले। या संपूर्ण परिस्थितीवरती देशाच्या, राज्याच्या माध्यमातून उपाययोजना सुरू झालेल्या आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत आरोग्य सुविधा आणि अन्न मदत पोहोचल्याची निश्चितपणे सांगू इच्छितो।
त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये मी स्वतः गेले 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये शासनाच्या माध्यमातून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामध्ये सॅनिटायझर असेल, त्यामध्ये मास्क असेल, हँडग्लोव्ज असतील, PPE किट असतील, त्या अनेक शासनाच्या माध्यमातून गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मंडणगडपासून राजापूरपर्यंत प्रत्येक आरोग्य केंद्राला मी मदत करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. आणि मग त्यानंतर मी स्वतः माझ्या मतदारसंघातल्या 168 ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचून तिथल्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना योग्य ती मदत त्या ठिकाणी मी केलेली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात झाले करोडोंचे नुकसान. शेकडो झाडे झाली जमीनदोस्त, घरांचेही झालं मोठं नुकसान. आमदार राजन साळवी यांनी कोरोनावर मात करण्यासाठी राजापूर तहसीलदारांकडे सुपूर्द केली अत्याधुनिक अँब्युलन्स. आणि निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला महावितरणला. 3500 विद्युत पोल झाले जमीनदोस्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.